हॅलो 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 हॅलो. चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग. चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग. भजनामध्ये दंग होईल सुतार कदमा संग. दंग झाला तरी जाणार नाही सवय याला बुरशी. दंग झाला तरी जाणार नाही सवय याला बुरशी. भजनामध्ये सरशी करण्या भजनामध्ये सरशी करण्या नाचतो घेऊन फरशी. सरशी करता करता ह्याच्या जन्माची झाली माती. सरशी करता करता ह्याच्या जन्माची झाली माती. लाज लज्जा सोडून नाचतो लाज लज्जा सोडून नाचतो किरमिट घेऊन हाती. ग्रामस्थ आणि मुंबई ग्रामस्थ यांच्या वतीने हवन आणि हवनाच्या निमित्ताने या ठिकाणी तिरंगी भजनांचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारे पोस्ट नाडन तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला पण ज्यांनी प्रथम भजन सादर केलं ते सन्माननीय सुशांत जोईलबुवा मुक्काम पोस्ट कातवाड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यानंतर ज्यांनी भजन सादर केलं ते सन्माननीय संदेश नाईक हिरेबुवा मुक्काम पोस्ट वापरडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. तर आम्हा तिन्ही बुवांना इकडून भजन करण्याची सुवर्ण संधी समस्त नाटक मंडळ गिरगाव ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी सुवर्ण संधी प्राप्त झाली. त्याबद्दल मी माझ्या श्री महाबळेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद देऊन या भजन रसिकांमध्ये काही भजनी बुवा असतील, काही पकवाज वादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, काही अन्य कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या श्री महाबळेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी सन्माननीय नाना राणे या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी या भजनासाठी फोनवरून संपर्क साधला ते आमचे परममित्र सन्माननीय सुहास फाटक यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. तिन्ही बुवांना जी साऊंड सिस्टीम लाभलेली आहे सँडी साऊंड सर्व्हिस संदेश फाटक यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. श्री रामेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री रवनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री गजबादेवीच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सरस्वती मातेला वंदन करून, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी आपले साध्य वर्गाच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. संदेश नाईक दुरे बुवा
तर तुझ्या लक्षात येला असत की माका हयच बोलावला नाही की काही बाहेर बोलावला नाही होतो तो नोटेशन चालू करूच्या आधी तुका खंय बोलावलेलो तू बऱ्यापैकी सांगते थोडक्यात तकडलो त्यातले त्यात खरोखर सुशांत जोईल बुवा म्हणजे मी भेदभाव करते असो विषय नाही पण मानले तुमका सलाम केले बुवा कारण ह्या ज्यांनी ओळखला ना तो कधी पाठी राहणार नाही 100% तो पुढेच जाणार आपल्या समोर बुवा कोणा आणि आपण काय बोलता याचा भान जर त्या बुवा आतापासून जर नसला तर तो किती आणखी काय गोष्टी सांगितल्या तरी ते फुकटचे होते पण सुशांत जोईल बुवा मानले तुमका की माझो मान ठेवलास म्हणून सांगत नाही पण सुरुवात अशी भजनाची केलात ना नाद फळा गणपती फळा बारी बोल कारण आवाज पण तुमचो फक्त मधल्याचो विषय कसो झालो ते काय आता करून काय असा झाला तुझं वरचढ भजन झाला जरा सुरुवात त्याच्यामुळे आता काय करणार मग बोललो होतंस काळीयो बिळीयो तू त्याका आणि तो माझ्यावर घासाळतो माझ्या टाकल्या त्यामुळे त्याका टाकल्यानं मारल्याशिवाय रुपाची अभंग मी घेणारच नाही 35 मिनिटात पटकन गाणी घेणार फक्त संदेश नाईक दुरे पोहंका जरा टाकल्याचा विषय कशामुळे फॅरेन लवली लावली टाकल्या की काय झालं तर सांगते बरं काय सांगणार आता पूर्वज बापसाक विचारता की माझ्यासाठी तुम्ही काय केलास आता काय तुझ्यासाठी ढोपरा कोपरा बोललेत ते बापू सांगणारा काय पोरग्या बापले तोच विषय ह्यो झालो बाकी काय विषय म्हणजे बोला खावा तिरंगी सामनो म्हटल्यात तर तिन्ही बुवाने एकामेकाक बोलू खावा पण हे मधले बुवा त्यांना सांगतात काय बोलायचं त्या ध्यानात ठेव आणि त्यामुळे उलट बुवा त्यांचा बरा वाटला माका थोडक्यात बोलले पण कसं कळ काढून दिला आणि गप्प बसले पण तू जरा अतिरेकच झाल्यासारखं झालो तुझं होय ना माका कोणीतरी बाहेर गेले ते विचारला नाही पण ते का चिरेखनी वरसून नाही नाहनलेलो तर म्हटलं बाबा माहिती नाही मी भजना केलोय तो असाच सुद्धा बापरल्याच्या चिरेखनीवर कामा कसात कदाचित दिसता तसोच बुवा वाटत नाही तो असं मी त्यांना सांगले आता बाहेर माझा विषय काय नाही म्हणजे भजन रसिकच चर्चा चालू झाली म्हणजे आपण कुठच्या स्थानावर आहो ना बुवा आता सुशांत जोईल बुवा मला ते काय 500 रुपये खर्च इले असते केला नाही असत पण जॅकेट एवढं टकाटक कसलं पोरगो दिसतं टकाटक बघ फक्त त्याला गॅस जास्त दाढी बिडी हा तू तुझा होय तिला आता पुढसून येता होईता तुका फॅरॅन लवली खै लावची ते काळात आता थोडे दिवस थांब तर फॅरॅन लवली नको अरे फायदे माझे लय येत रे माका त्यालाच खर्च नाही बुवा एवढासा घेतला तरी सगळ्या टाकल्यात पुरतात म्हणजे त्याने काय पण तर भारी केला जोईल बुवा फक्त नाडलची धरती एवढं बोलले आणि सोडून दिला नाही म्हणजे काय कसा न म्हणजे तुमच्यापेक्षा मागून बुवा येऊन त्यांनी काय खेळी कशी करायची काय शिकले बुवा आणि तू कसं तू काय झाला तुका काय ताच कळत नाही माका म्हणजे बाकी भजनाबद्दल भजनात मी नाव नाही ठेवणार आमच्यापेक्षा तुमची भजनं चांगली आहेत सुशांत जोईल बुवानी इतका जबरदस्त नोटेशन पहिला गायला आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना टप दिलास मस्त गायलात ना मी तुमच्या भजनात नाव नाही ठेवणार फक्त थोडा काहीतरी थोडंसं तरी माका ठेवूचं होतं रे शिल्लक मी आता जीव देऊ गेलो होतो मुतारी त्याच्यात मरण बघू होतं दोघाचा भाग सांगले कोंबा माका आतमध्ये आणि मारा एकदाचो कारण इतकी वर्ष केलंय तर यांनी म्हटलं फुकट घालवलं तुका हयच बोलावलेलो काय विचारला म्हणून म्हटलं मरतय मी हय जीव देतय म्हटलं आता हो मूत्रडित्या तिने भजनाची सुरुवात केलं ते डॉक्टरांना दुसरे धंदेच नाही आणि पेशंटांचा रोग नाही हगवणीवर गेलो अरे दत्तगुरूंच्या स्थानात लावून तो बाकी कसलं रोगच नाही कांडा लागली त्या रोगात तुझ्या ती सुरुवात या दत्तगुरूंच्या स्थानात
आणि मधलो त्याला सांगता तू असा बोललस म्हणजे काय, आणि सुरुवात करताना थोडीशी जो पिली म्हणजे यो दारीवर गेलो, तो चिरेखनीवर चोन ते कशाला जाणार, पहिल्या सुरुवातीकच त्यांना म्हटला. म्हणजे दोघांका एकामेक जण तुम्ही सांगतास ना, तर तुम्ही काय करतास तर तुमच्यात मी काय सांगणार नाही, मी धुतल्या तांदळाचो नाही, पण जर बोललास तर माका सांगणं भागा. आज इतकी वर्ष भजना करून हे केस घालवलेली जर ह्या माणसानं माका तुका पडियेक टाकला नाही म्हणजे तुका वाटलं मी काय भाडचो होय, भाडचो म्हणजे नाडलचो, या तालुक्याच्या भाडचो होय, तू कळावलीच नाही ना. तुझं माझ्यासारखे असताना तू कदाचित तू चांगलं दिसला असतस. त्याचे केस जबरदस्त, तो टकाटक चॉकलेट बॉय वाटतात. लगीन केलं असते तुझ्याकडं, पण पुढे काय माती खाऊची हा. असू दे, भजनाची सुरुवात करूया. मनोरंजन या काय होणारच आहे, काय जास्त बोलाक नाहीत, 2-4 पॉईंट दिल्याने त्याच्यावरनं बोलते. त्यांनी तर सांगितलं नाही सुरुवात दत्तगुरूंच्या भजनाने केलेली आहे, आणि बुवानी सांगितलं नाही त्यांनी केला नाही, म्हणून मी रामांच्या नोटेशनाने सुरुवात करतो. आता मी तरी कमी कित्या पडावं, मी कृष्णांच्या भजनाने सुरुवात करणार हो. असं करूया, मी कमी पडणार नाही. माझी लेवल मी कित्या कमी करून घेऊ तुमच्या समोर, नवीनच माहिती आहे माका, म्हणून का मी शाप मरण घेऊ. अरे माका देव जर घेऊ उशीर झालो तर टाकल्यावर ठेवायचे नाही, आपण जायचं. चिकाटत माझ्या टाकल्या जरा फुकी लावायची, चिकटवायची आणि जायची. अरे बुवा काय रे टाकल्याची टम ना माझ्या केल्या, हे नोटी देतात त्याच्यावर सुद्धा फोटो माझा, त्यामुळे मी मेले तरी लक्षात राहा रे. दुकानात गेलंच की पहिलो हो पुजारी बुवा घे दे डाळ, तुका तिळाचो लाडू म्हटलं, तिची तरी लाज ठेवूच होतो, आणि त्याका बोलाचो टाकून तू माझ्यावर घासाली. अरे त्याका उलट शाप हे करू होतो, तिळाचो लाडू तुका सावलो तू काय वाटत तो बोललो. मी असतंय तर जीव दिला असताय तर बांधायला जाऊ, इतक्या ऐकान घेण्यापेक्षा. आता बघितला मी आता जीव देतो, ती जीव मेलाच म्हणून आमका काय फरक पडतो. तुमच्या कर्माचे कर्म महत्वाचं आहे, बरोबर ना. अहो पेटवतेच एका तर पेटवल्याशिवाय थंडीचे दिवस. महिला वर्गांचा सुद्धा बराच काय काय सांगितलं नाही, तसा पुढे सांगूया. फक्त भजनाची सुरुवात करूया, कारण टायमिंगचं महत्व दिलेलं आहे. गाणं बघतो जमतो का. आम्ही कसे जुने बुवा, आमका इतकी गाणी बिणी म्हणण्याची सवय नाही. थोडीशी जो पिली हंगामा, पियाल्यानंतर हंगामच होणार. बाकी त्यांचा बरं गाणी पण जुने. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. तिने मुक्तिचारी साधिल्या, तिने मुक्तिचारी साधिल्या, साधिल्या. देवाची द्वारे उभा क्षणभरी, देवाची द्वारे उभा क्षणभरी.
द्वारे उभा क्षणभरी महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी महालक्ष्मी दुर्गा भवानी आदिशक्ती तू विश्वमोहिनी आदिशक्ती तू विश्वमोहिनी नवविध नटली या भुवनी नवविध नटली या भुवनी आयु आरोग्य दे आलो या चरणी आयु आरोग्य दे आलो या चरणी रंग भरू दे तुझ्या भजनी 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 कृपाशिष दे सहस्रगणानी कृपाशिष दे सहस्रकराणी कृपाशिष दे सहस्रकराणी कृपाशिष दे कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री महादेश्वर श्री नागेश्वर श्री कामणाई देवी श्री भावका देवी श्री रामेश्वर श्री रमणनाथ श्री गजभादेवी श्री सत्यनारायण श्री गुरुदेव दत्तात्रय श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ हरि हरे हरि हरे हर 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 सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य जयराम घाडीगाव सुप्रसिद्ध भजनकार विजय पुजारे या ठिकाणी बक्षीस आले एक तीळ तिघात वाटून खाणारे भाईजान
यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद. आता ह्याच्या तिळावरच सगळे जाव का लागलं. या ठिकाणी मी निघालो, तुम्ही येता का या गाण्यासाठी विशाल फाटक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी बाप्पा फाटक यांच्या स्मरणार्थ तात्या फाटक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि वेदिका फाटक हिच्या वाढदिवसानिमित्त गाणं घेण्यासाठी देवांग फाटक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे अर्जुन डगरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. या ठिकाणी नोटेशन भजन पहिलं पटकन घेतो आणि रूपाच्या धानाच्या अभंगाच्या अगोदर एखादी फरमाईश पूर्ण करून बुवांचा थोडासा राहिलेला बोलून टाकते. ओके, टायमाचं. आ आ आ ज्ञानमंदिरा सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. मुरारी कुंज विहारी मुरारी हरि बोला, मुरलीधर मनमोहन मुकुंद मुरारी कुंज विहारी मुरारी हरि बोला, मुरलीधर मनमोहन मुकुंद मुरारी कुंज विहारी मुरारी हरि बोला.
श्याम सुंदर मनोहर श्रीधर गिरिधर अनंत नामे नटला वाचे स्मरण ऋषिकेश माधव गोविंदाला कलियुगी मंत्र रामकृष्ण हरी जपा रामकृष्ण हरी जपा तारुण नेईल भवसागर कलियुगी मंत्र रामकृष्ण हरी जपा रामकृष्ण हरी जपा तारुण नेईल भवसागर चला चला तुम्ही त्वरा करा तुम्ही विसरू नका विसरू नका त्या भगवंताला सांगे नाम चला चला तुम्ही त्वरा करा तुम्ही विसरू नका त्या भगवंताला सांगे नाम देव यक्ष किन्नर भजती सुरवर मुनी जन गाती परमेशाला देव यक्ष किन्नर भजती सुरवर मुनी जन गाती परमेशाला हॅलो, या ठिकाणी वेदिका पाठक हिच्या वाढदिवसाबद्दल गाणं म्हणण्यासाठी सांगितलेलं होतं. माझा गजर येईपर्यंत मग खूप वेळ होणार म्हणून तेवढं गाणं मी बुवा म्हणान टाकतो. की गेले काही बघा हो, नाही तर दोघांचं वयसर कातवनात ना तो जाऊन सुद्धा येते एकदा.
बघा तरी नाही तर घरी जाऊन हो बाबा झोपले नाही ना असो तर माका पडी येतच टाकलेलो माझो काय विषय नाही त्यांचो दोघांचो विषय होईत नाही मी काय मारणार आहे कडे एके बाजू तुमचा काय तर पेटा त्यांना हाना जा काही शोधणार काय ते का असू दे बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुझे ये हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू वेदिका हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए ये हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे वेदिका हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे सारा दिवस आज घाईचा सारा दिवस आज घाईचा वाढदिवस आमच्या वेदिकाचा वाढदिवस आमच्या वेदिकाचा वाढदिवस आमच्या वेदिकाचा सारा दिवस वाढदिवसाचा हा सोहळा रंगला वाढदिवसाचा हा सोहळा रंगला भरपूर आयुष्य लाभो वेदिकाला भरपूर आयुष्य लाभो वेदिकाला आशीर्वाद रवळनाथ रामेश्वराचा आशीर्वाद रवळनाथ रामेश्वराचा वाढदिवस आमच्या वेदिकाचा वाढदिवस आमच्या वेदिकाचा वाढदिवस आमच्या वेदिकाचा सारा दिवस आज घाईचा सारा दिवस आज घाईचा वाढदिवस आमच्या वेदिकाचा मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईंना भेटाया तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईंना भेटाया तुम्ही येता का गाडीला बोलवून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन लाडलं बोलवून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईंना भेटाया रामनवमीचा सण
पालख्या निघाल्यात पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्यात पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्यात पायी शिर्डीला. गाडीला बोलावून जणूसाईन हे म्हणाला तो पालखी घेऊन. गाडीला बोलावून जणूसाईन हे म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्याने आज्ञा मला मी निघालो येताना. माझ्या साईला भेटाया येताना. मी निघालो येताना. माझ्या साईला भेटाया येताना. या ठिकाणी ही 2 गाण्यांची फरमाईश होती. महिलांसाठी दोन्ही बुवाने सांगितलं आणि खरोखरच बुवा गोष्ट खरी आहे, कारण 50% आरक्षण आहे त्यांना. बुवाने तर काहीतरी सांगितलं नाही की लक्स लगाव खूबसूरती पाव, फेअर अँड लवली लगाव चमकती कांती पाव. या त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी सपट लोचन लगाव खुजली भगाव. ही परिस्थिती आमच्यावर येईल आणि परिस्थितीच होती, कारण वाघिणी आहेत ते आज लाडके बहिणी सुद्धा ते आहेत बुवा. आज महिन्यात 1,500 रुपये त्यांना मिळतात. काय काय नवऱ्याने कामधंदो सोडला नाही. बायकोचे महिन्यात 1,500 रुपये येतात. बोलले कामार जाऊ कशा गाव्या. तो कामार बायकोचे पैसे आणूक सुद्धा बँकेत तोच जाणार. आणून 1,000 रुपये हातात देताना 500 रुपये गडव. म्हणजे परिस्थिती आणि 50% आरक्षण बुवा एवढ्यासाठी त्यांना. कारण ज्यावेळी बुवा काश्मीरमध्ये हल्ला झाला त्यावेळी आपले जवान शहीद झाले. त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळाने पहिली मदत केली. म्हणून बुवा त्यांना 50% आरक्षण आहे. आणि वाघिणी आहेत ते बुवा. आता भजन ऐकतात पण उद्या दुपारी भाजी कुठची करूची यांना टेन्शन आतापासून बुवा. उद्या बटाट्याची भाजी करायची की वालाची करायची की वाटाण्याची करायची. रात्री झोपताना सुद्धा लाईटची सगळी बटन बंद काय बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठणार, कारण चुलीत आग करूची असता. त्यांच्याबरोबर वाकडा तो खाय चुलीची. वाघिणी आहेत ते. आणि त्यांना टेन्शन समजतं कधी बुवा ज्यावेळी ते केस विंचरतात ना त्यावेळी फणीत केस साठवतात, तेव्हा महिला वर्गांका टेन्शन किती आता समजतात. आणि ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही, एवढी संसाराची काळजी. त्याचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवते. हे टेम्पो आला टेम्पो, केसावर भांडी. की केसांची भरणी बाहेर काढणार, त्याका देणार आणि स्टीलचा घमेल घेतात नाही. संध्याकाळी नवरे उलू की आनंदात सांगतात ता बघा त्याने मोठा घमेल दिला नाही. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं, पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता ना त्यांना महिला वर्ग म्हणतात बुवा. आणि आमच्या घरी सुद्धा बुवा तीच परिस्थिती झालेली. असं कोण येऊ नको. टेम्पो आला टेम्पो, केसावर भांडी की माका उठवून घालतं. एक देवा म्हणून माझा तळपाट केला नाही. आमच्या घरात आता भांडी जास्त झाली आणि केस कमी झाले. संसारासाठी त्याग केलेलो आहे. पहिलो सलमान खान होते मी कॉलेजमध्ये असताना. जोईल बुवा तुमच्यासारखी तुमच्यापेक्षा हेअरस्टाईल होती. केस हय पडायचे खांद्यावर एवढे लांब. क्लिनिक प्लस शॅम्पू लावी मी तेव्हा, एवढे मोठे केस. आणि त्या आमच्या टायमात महिने प्यार किया हिट कबूतर जा 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 लय कबूतरा उडवली म्हणजे कॉलेजमध्ये असताना. आणि तो सलमान खान आपले केस लाल करू लागलो आणि मी म्हटलं आपणही केस लाल करूया म्हणून हायड्रोजन पेरॉक्साईड लावलं. पुन्हा आहे ना जो वनवो पेटलो ना तो येऊन लोकांनी विजवला नाही. त्याच्यामुळे बाजूसून झालरनी मध्ये डॉलर शिल्लक राहलो. ओके बास ना केसांचा. मी मेलय तरी ना बुवा मी मेलय. आणि माझ्या या देवगड तालुक्यातल्यांका वाटलं या पुजारी बुवाचा स्मारक काहीतरी बांधूया.
गावा बिवा तरी सुद्धा माझा खर्च नाही अरे. वाळ्यात एखादं गुळगुळीत दगड आणून ठेवला नाही ना तरी लोक समजतील या पुजारी बुवाचा स्मारक हा ब्रँड हा महाराष्ट्रात अख्ख्या. ओके हां चला आता रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया. बाकी त्यांचं पण मस्त भजन बुवा रूपावलीपर्यंत जबरदस्त. तुमचंही भजनात मी नाव नाही ठेवणार, फक्त जर काय बोललास त्याची परतफेड केली. आता त्याच्यात तुम्ही बोला. ओके माझ्याकडे गजर इलो तर मग मी म्हणणार देशात तेव्हा खरा, नाही तर मग काय त्यातल्या त्यात भागवला नाही या साधारण बऱ्यापैकी म्हणजे लेवल केला नाही या साधारण. मी म्हटलं होतं तुमचं काय यांनी तरी बरे उडवला आणि त्याच्यात मुळू करून त्याची तरी फॅन लवली घे आणि लाव. तुका आता फॅन लवली नको, तू 20,000 रुपये बुवा खर्च केलंस ना, स्वतः सांगितलं 20,000 रुपये फॅन लवली लावून खर्च केले पण कलरमध्ये फरक नाही. तू माका फक्त 10 रुपये दे. अरे असतं का 10 रुपयात विणबार आणूया आणि भांड्यांच्या कात्यान तुका घासूया, त्यांनी काहीतरी फरक पडता काय बघूया. त्याका नको घासू, तो बरो त्यातल्या त्याका दाढी करू पैसे नाही की तुका मिळालेली ती त्याका, आणि उद्या दाढी करून जाय ना मीठ 22. हां बाकी पोरगो काय टकाटकच दिसतं, भारी वाटतं. माका वाटतं त्याच्याकडे लगीनच करूचा, पण मरो कोईत ना पुढे. तू टाकल्यावर खेळ माझ्या मग असू दे. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग चालू करूया. या ठिकाणी वेगळ्या पद्धतीत जरा बुवा रूपाचा अभंग घेण्याचा प्रयत्न करतो. आ आ आ
त्याची सर्व सुख तुका म्हणे जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे आ तुका म्हणे माझे त्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने करकटेवरी ठेवूनिया करकटेवरी ठेवूनिया तुळशी हार गळा कस पितांबर तुळशी हार गळा कस पितांबर तुळशी हार गळा कस पितांबर या ठिकाणी सागवे गावातून